साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार विवेक कोल्हे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याचा गौरव केला। यावेळी बोलताना आमदार विवेक कोल्हे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांना आवाज दिला। सामाजिक समता, बंधुता आणि स्वाभिमानाचा संदेश त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असून पुढील पिढ्यांसाठी ते आदर्श आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 ऑगस्ट हा लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली असेही आमदार कोल्हे यांनी सांगितले। तसेच माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांनी जगातील पहिले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक कोपरगाव येथे उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची उपस्थितांनी यावेळी आठवण काढली। जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर आमदार विवेक कोल्हे यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला। रक्तदान हे सर्वोच्च सामाजिक कार्य असून एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात। त्यामुळे युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, तसेच समाज हिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। या कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, भाजपा तालुका अध्यक्ष विशाल गोरडे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती निमित्ताने सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। निश्चितपणाने एक वेगळा आनंद या ठिकाणी आजच्या दिवस समाज बांधव, सर्व साहित्यिक, सर्वच तळागाळातील वंचित, शोषितांचा आवाज साहित्याच्या माध्यमातून अटकेपार पोहोचवण्याचं काम लोकशाहीरांनी केलं आणि त्यांचं कार्य पुढच्या पिढीला प्रेरणादायी व्हावं म्हणून 40 वर्षापूर्वी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब असतील, त्यावेळेस तत्कालीन सर्वच राक्ष असतील, बागुल असतील, या सगळ्या मंडळींनी त्यावेळेस संकल्प केला की लोकशाहीरांचा कुठेही त्या ठिकाणी पुतळा नाही आणि म्हणून भारतातील नव्हे जगातील, कारण की आता फक्त भारतापुरती अण्णाभाऊंचं कार्य मर्यादित राहिलेलं नाही। त्या ठिकाणी रशिया सारख्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते लोकशाहीरांचा पुतळा त्या ठिकाणी अनावरण झालेला आहे। म्हणून जगात पहिला पुतळा या ठिकाणी कोपरगाव नगरीत झाला आणि मला आनंद आहे की त्यानंतर तो अर्धा आकृती पुतळा होता, पूर्ण आकृती पुतळा देखील आदरणीय विनोद अण्णा राक्षे त्या ठिकाणी नगर अध्यक्ष असताना आपण मंजुरी दिली आणि विजयराव असताना त्याचा आपण स्वागत मिरवणूक त्या ठिकाणी आपण काढली होती आणि म्हणून आजच्या दिवशी पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून साहित्य दिवस म्हणून कालच राज्य शासनाने लेखन प्रेरणा दिवस दिन म्हणून राज्य सरकारने डिक्लेअर केलेला आहे। आणि एवढंच नव्हे तर एका वर्षाच्या आत मुंबई इथं भव्य असं अण्णाभाऊंचं स्मारक उभारून आदरणीय मोदीजींच्या हस्ते त्याचं अनावरण करण्याचं देखील आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं कार्य, त्यांचं लेखन पुढच्या पिढीला निश्चितपणाने प्रेरणादायी होईल। आजच्या दिवशी मी पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचं कार्य, त्यांनी दिलेले संदेश आपण अंगीकृत करून पुढे चालावं हीच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन व्हाईल हे मी समजतो आणि थांबतो। धन्यवाद।